चंद्रपूरमध्ये राजकीय समीकरणानंतर आता धाराशिवमध्ये सुद्धा मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे। भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी उबाठा आणि शिवसेना एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याची खात्रीशीर माहिती समोर येते। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीआधी राजकीय हालचालींना आता वेग आलाय। सूत्रांच्या माहितीनुसार उबाठा गटाकडून म्हणजे शिवसेना युबीटीकडून शिवसेनेला अध्यक्षपदासाठी बाहेरून बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी सुरू आहे। भाजपला रोखण्यासाठी दोन्ही सेनेनं रणनीती आखल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 19 जागा जिंकलेल्या भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केलेला असताना शिवसेनेकडून मात्र अध्यक्ष शिवसेनेचाच असा ठाम दावा केला जातोय। विजयी उमेदवारांना सहलीवर पाठवत भाजपनं मॅजिक फिगर आपल्याकडे असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। दरम्यान या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना युबीटीचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। बाबांनो, एकनाथ शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत, शिवसेनेचे ते पक्ष प्रमुख आहेत। तसे तानाजी सावंत साहेब हे आमचे जिल्ह्याचे नेते आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवून दिलेले शिवसेनेला, ह्या गोष्टींचा विचार करता या जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे प्रतापजी सरनाईक साहेब, या तिन्ही नेत्यामध्ये अतिशय चांगला संवाद आहे, कुठंही विसंवाद नाही। तर मला एकच सांगणं आहे, शिवसेना ही अखंड आहे, आमच्यामध्ये कुठलाही गट तट नसून आम्हाला संबंध शिवसैनिकांना या जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसण्याचं, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचा बसण्यामध्ये आनंद आहे आणि याच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक शिवसेनेचा जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसावा या भूमिकेसाठी आग्रही आहोत। हे जे कोण वावडे उठवणारे लोक असतील त्यांना हे आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सांगणं आहे की बाबा आमचा कुठला गटतट नाही, परंतु जर तुम्हाला जाणीवपूर्वक अशा वावडे उठवायचे असतील तर तुम्हाला एक जाणीवपूर्वक इथं सांगतो की तुमच्या शिवाय आणि तुमच्या व्यतिरिक्त ह्या जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचा बसू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही जरा थोडं वाढ उठवताना थोडं जपून वागा।